Hello students, I hope all of you are fit and fine. In this video, we are going to see icebreakers of the poem Father Returning Home. Poem is very interesting and let's enjoy the icebreakers. The very first question is discuss with your partner the difficulties that you face while commuting to and from the college by public transport. कॉलेजला जात असताना आणि परत येत असताना कम्युटिंग मीन्स ट्रॅव्हलिंग तुम्हाला कोणत्या कोणत्या डिफिकल्टीजला फेस करावं लागतं. आता याचं उत्तर पहा. पहिलं उत्तर असेल याचं इनसफिशियंट फ्रिक्वेन्सी ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. इनसफिशियंट फ्रिक्वेन्सी म्हणजे गाड्यांची संख्या कमी असणं. दुसरं आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट इज ऑलवेज ओव्हर क्राउडेड. प्रचंड गर्दी असते. नो टाइम फॉर फॅमिली. इफ यू हॅव टू ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस ऑन द डेली रुटीन बेसिस देन यू don't get the time to spend with your family. Next one, do all works in a hurry. Mentally and psychologically get disturbed. Little cooperation from fellow passengers. Sometimes we may miss important lecture. And the last one, that is, there is a risk of pickpocketing and chain snatching. These are the difficulties we face while commuting. The next one, the similar problems are faced by the other commuters on the way to their workplace. The same problem. Imagine their flight and suggest 3 solutions. Flight means त्यांच्या अडचणी कुठल्या आहेत त्या इमॅजिन करायच्या म्हणजे आपल्यासारखे इतर कामावर जाणारी जी लोक आहेत ते. आता यामध्ये पहा सोल्युशन्स दिलेला आहे. The first answer has been given us for our information, that is giving them your place to seat. And the next one, offer them your seat. Next, lend them a hand to the older and ladies passenger. Don't scold them being late in the office for general reason. Giving them your place to seat. Next one, maintain and follow the public rules of transport. Make way for a senior to enter the crowded bus or the train. आता या गोष्टी आपण करू शकतो म्हणजे हे सल्ले आपण त्यांना देऊ शकतो. ह्याच्यामधून सोल्युशन निघू शकतो. नेक्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. इथं एक चार्ट दिलेला आहे, आपल्याला तो कंप्लीट करायचा आहे. मग चार्टमध्ये सांगितलेलं आहे 2 सेक्शन आहेत. देअर इज अ कॉलम अँड बी कॉलम. द वे आवर एल्डर्स टेक केअर ऑफ अस. आपले घरामध्ये जे काही वरिष्ठ आहेत, एल्डर्स आहेत, ते काळजी कशा पद्धतीने घेतात आपली. आणि दुसरा मुद्दा असा आहे, दुसरा पॉईंट असा आहे, द वे यू टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली. तुम्ही तुमच्या घरातल्या एल्डर्सची काळजी कशी घेता. तर याच्यामध्ये बघा आता एक उत्तर आपल्याला दिलेलं आहे. कुठलं उत्तर आहे ते, लव्ह अँड प्रोटेक्ट अस. आवर एल्डर्स लव्ह अँड प्रोटेक्ट अस. नेक्स्ट, आपण कशा पद्धतीने घेतो काळजी त्यांची, तर हेल्प देम इन अ डेली कोर्स. आता नेक्स्ट उत्तर पहा, टीच अस आवर कल्चर अँड ट्रॅडिशन्स. आपल्या घरातली जी काही वडीलधारी मंडळी आहे ती आपल्याला कल्चर शिकवते, ट्रॅडिशन शिकवते. आपण काय करायला पाहिजे तर त्यांची काळजी घेत असताना गिव्ह देम मेडिसिन अँड फूड ऑन टाइम. त्यांचे जे काही मेडिसिन आहे, त्यांचं जे काही जेवणाची वेळ आहे त्या आपण वेळेवर त्यांना त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. नेक्स्ट पहा, गाईड्स अस अबाउट राईट अँड रॉंग. आपल्याला राईट अँड रॉंगबद्दल ते गाईड करतात. आपण काय करायला पाहिजे, लुक आफ्टर देअर हेल्थ. त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट वन, टेलिंग द फॅरी टेल्स. आपल्याला त्या गोष्टी सांगतात त्या आपण काय करायला पाहिजे, सपोर्ट दॅम अँड स्पेंड टाईम विथ दॅम.
त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, त्यांच्यासोबत वेळ घालवायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट युअर ड्युटीज टुवर्ड्स द फॉलोइंग. इथे एक चार्ट दिलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला तुमच्या ड्युटीज लिहायचे. म्हणजे काय, खाली दिलेल्या गोष्टीमध्ये आपली कर्तव्य सांगायची आहे. फॅमिलीच्या बाबतीत असतील किंवा स्कूल किंवा कॉलेजच्या बाबतीमध्ये असतील. आता फॅमिलीच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर त्यांनी 3 सेक्शन दिलेले आहेत. कुठले आहेत पहा, पॅरेंट्स, सिबलिंग्स, ग्रँड पॅरेंट्स. आता याच्यामध्ये लिसन टू दॅम, पॅरेंट्सचं आपल्याला ऐकायला पाहिजे. त्यानंतर सिबलिंग म्हणजे भावंड जी आहेत, टू गाईड दॅम अँड बी देअर फॉर दॅम. ग्रँड पॅरेंट्स, टेक केअर ऑफ देअर हेल्थ इन एव्हरी पॉसिबल वे. जर टीचर्सच्या बाबतीत स्कूल कॉलेजमध्ये म्हटलं तर टू शो दॅम रिस्पेक्ट, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करा. आणि क्लासमेटच्या बाबतीत बी सपोर्टिव्ह. नेक्स्ट असेल गिव्ह रिस्पेक्ट टू द पॅरेंट्स. सिबलिंगच्या बाबतीमध्ये असेल शेअरिंग अँड केअरिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन. अँड अबाउट द ग्रँड पॅरेंट्स, डू रेग्युलर मेडिकल चेकअप. टीचर्स, ओबे द ऑर्डर्स. अँड विथ क्लासमेट, बी फ्रेंडली. नेक्स्ट वन, make time for them, make time for the parents. Siblings, stay yourself out of bad habits. Grandparents, take them to park for jogging or yoga. Teachers, be prepared for class and be eager to learn. And classmates, share constructive information without cheating with your classmates. Now the last point is respect their wishes. Your parents, siblings, to be kind to them. Next one, grandparents, take care of their cleanliness in every possible way. About the teachers, communicate with them. And the last one, with the classmate, don't be disruptive. So my dear students, this is the icebreaker activities of the 2.5 poem Father Returning Home. Father Returning Home. So, if you have any problem, then write to me. Thank you very much.